नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करत चला। तुम्ही आम्हाला फॉलो करत नाही विसरून जाऊ नका। आणि 15 एप्रिल 2026 ते 21 एप्रिल 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपल्याला सुरू करायचंय। सगळ्यांनी लक्ष द्या आणि प्रत्येक राशीचं वेगवेगळं भविष्य आता आपल्याला बघायचंय। एकूण 12 राशी आहेत। 12 राशींमध्ये पहिल्यांदा येते मेष राशी। मेष राशीला सुरुवातच कशी करायची, आठवड्यामध्ये सुरुवात कशी होणार आहे तर अशी होणार आहे। डगमगून जाल, हलून जाल, बिथरून जाल, घाबरून जाल आणि खर्चून पण जाल। खर्च झाला गुरुजी या महिन्यात, काय नाही, काय मिळवलं नाही, काय जे मिळवलं ते सगळं गेलं, पण कशामुळे गेलं, कोणत्या कारणामुळे गेलं याचा विचार या आठवड्यामध्ये पहिल्यांदा व्हायला पाहिजे। नको त्या विषयामध्ये आम्ही पदे पडलो, नको त्यांची बाजू घेतलीत, नको त्या विषयामध्ये आम्ही इतके गोळवर गेलो। काही वेळेला चुकीचे निर्णय घेतले गेले, चुकीची मध्यस्थी पण झाली, साडेसाती सुरू की काय असं वाटायला लागलं, बाबा सुरूच आहे साडेसाती। काहीतरी वेळेला तारतम्य ठेवत चला, काही वेळेला आपल्या सगळ्या गोष्टीवर ताबा नियंत्रण ठेवत चला। आपली व्यक्ती म्हणजे ती चुकीची नसणार आहे असं कशावरून? आपल्या व्यक्तीला चुकी होऊ शकते ना, त्या प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल। म्हणून या सगळ्या गोष्टी टाळा। दुसरं, या आठवड्यामध्ये अजून काय करता येईल, मग सगळं चांगलं करता येईल, सगळं चांगलं घडेल। कुठे चांगलं घडेल? आपल्या मनाला चांगलं लागेल, बघायला मिळेल असं काहीतरी घडेल। खूप दिवसांनी पती पत्नी आम्ही एकत्र आलो, म्हणजे आधी एकत्र येत होतो पण आज वेगळ्याच मूड आहे, आज रोमॅन्टिक मूड मध्ये। आज मनातली एखादी गोष्ट पत्नीने मला सांगितली, पतीने मला सांगितली, एक वेगळ्याच प्रकारचं नातं फुलायला सुरुवात होईल असा आठवडा। मग इतकं जर चांगलं दिसतंय, प्रेमामध्ये आपण गुंततोय, प्रेमामध्ये आपण काय म्हणतो ईश्वराचा वास आहे, असं प्रेमामध्ये आपल्या जगाला बघायला मिळतं। काय तो दिवस, काय तो आठवडा। मग तर आपण किती वेळेला कामावून थकून जरी आलेलो असू ना, तरी घरी आल्यानंतर थकवा लगेचच गायब होतो। पुन्हा एका वेगळ्या उत्साहामध्ये, एका वेगळ्या मूड मध्ये आपण पुन्हा पुढचा वेळ घालवायला लागतो। असा हा आठवडा आपल्याला अवतीभवती बघायला मिळेल। पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या वाईट गोष्टी घडणार आहेत त्या पहिल्यांदा बाजूला करा। मेष राशीला वाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये करायची लक्ष्मीनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशी वाल्यांसाठी जे जे काही करण्याचं होतं ते सगळं करून झालं। आता प्रतीक्षा आहे फक्त मला मिळण्याची। इतकं मंथन झालं विचारूच नका। मंथनातून काय काय निघत होतो, अरे आम्ही वाटत बघत होतो काय निघतंय। आता कुठे निघाला लाभ, आता कुठे निघाला पद, आता कुठे निघाली प्रतिष्ठा, आता कुठे निघालं यश, असं एक मंथनातून मिळेल। मग तर काय सगळं अगदी पार म्हणजे आदि पुरुष अशी असली भावना। मीच आहे, काहीतरी सगळं काही मिळालेलं आहे, कृतकृत्य वाटतंय, एकदम मनाला प्रसन्न करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत, आनंदी आहे। पार्टी करायची इच्छा होती, खर्च करायची इच्छा होती, करायला हरकत काय नाहीये, तुम्ही तुमच्या मनात जगू शकतात। पण कुठे खर्च करावा, कुठे न करावा, प्रत्येक वेळेला एखादी चांगली गोष्ट मिळाली ना हो, ती पार्टी करूनच काहीतरी समाधान मिळवता येत नसतं। काहीतरी कुठेही एखाद्या देवळात जाऊन तिथे काही दान धर्म करता आला, एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथे काहीतरी दान पुण्य करता आलं, असं काहीतरी करायला शिका ना जरा। नुसतं मला काय मिळालं, मला एखादं शिखर गाठता आलं की आता बस पार्टीच। मग तिथे पैसे मोजतोच ना आपण, 5,000चं बिल येतो हॉटेलमध्ये, अरे पण ते 5,000 गरीबाला द्या, त्याचं कल्याण होईल ना। अशा प्रकारच्या घटना या आठवड्यामध्ये घडायला बघायला मिळतील। असा एक उत्तम आणि सुंदर आठवडा। मग अजून या आठवड्यामध्ये काय हवंय का? आता काही नकोय गुरुजी, भरपूर झालं, आता काहीच नकोय, आता आवरून घ्या। आता आम्हाला जे काही झालं मिळालं त्यामध्ये समाधान आहोत। आणि एक लक्षात घ्या, समाधानच सगळं काही महत्वाचं असतं या जीवनामध्ये। जर तुम्हाला समाधान मिळालंय ना, बाकी 2 गोष्टी कमी जरी मिळाल्यात हरकत नाही, चालेल, ओके, पण समाधान मिळणं महत्वाचं आणि ते आठवड्यामध्ये मिळेल। वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपती बाप्पाची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशी वाल्यांसाठी कर्मावर आलेलो आहोत आपण बाबा। नशिबाला प्रत्येक वेळेला मानत चालतो आपण, कर्माला लक्षात देत नाही। अरे कर्माकडून महत्वाचं आहेच ना। नशिबाने साथ दिली, एखादं तुम्हाला काम मिळवून दिलं आणि तुम्ही कामच नाही केलं, मग कसं होईल? मग बाहेर निघाल, बाजूला व्हाल। मग आता इथे काय होतं माहितीये का, आपण कर्माला कमी पडतो, कमी पडता कामा नये। असं जरी आठवड्यामध्ये झालं
तर मग मात्र या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कामाच्या बाबतीमध्ये एक विशेष आणि नाविन्याचं करायचंय. काहीतरी तो असं काहीतरी पुढे आपल्या हातामध्ये यायचंय. विशेष अधिकारी खुश नव्हते, ते काय नाराज असायचे, काही ना काही गोष्टीवरून तोच करायचे, काही ना काही गोष्टीवरून मला नाराज करत असायचे. पण मी ते त्यांना काम करून दिलं आणि ते माझ्या खुश झालेत. म्हणजेच कुठेतरी या आठवड्याचा लाभ डबल होणार आहे. डबल कसा होणार मग? एक तर तुम्ही ते काम केलं, ते पूर्ण झालं, त्याचं एक समाधान. दुसरं, त्या कामामुळे आपले अधिकारी आपल्याशी पुन्हा टच मध्ये आले, त्याचं एक समाधान. आणि आपण आपलं वातावरण पुन्हा चांगलं करून घेतलं कामाच्या ठिकाणी, ते एक समाधान. म्हणजे काम इतकं चांगलं केलं गेलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे चहू बाजूंनी. आणि तो हा कालावधी. मग तुम्हाला सांगायची गरजच नाही बॉसला, तुमच्या अधिकारी सांगायची गरज नाही तुम्हाला काय हवंय. त्यांना माहिती असतं तुम्हाला काय पाहिजे. त्याची तुम्ही एकदम मर्जी जिंकलीत ना, मग सगळं तुम्हाला मिळणार असतं. आणि तेच हा आठवडा की याने ह्या वेळेला ना मन लावून काम केलंय, सगळं काम एकदम व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. बरं कित्येक वेळेला असं बघायला मिळतात ना हो की गुरुजी तुम्ही जसं सांगतायत ना तसं झालेलं आहे, पण प्रमोशन झालं, प्रमोशन मात्र अडकलं. पण त्याला ग्रहमानाची साथ होती का तेव्हा? आता ग्रहमान बघा बरं, लग्नी गुरु, तुमच्या राशीतून गुरुचं भ्रमण, तुमच्या कर्मस्थळातून शनीचं भ्रमण. लक्षात आलं माझं म्हणणं? म्हणजे जर दोन दोन ग्रहांचं बळ आपलं आता सध्या सुरू आहे, मग आता प्रमोशन कोण अडवेल? आपलं कोणी अडवणार नाही. आता प्रमोशन अडवायचा विषयच नाहीये. आता तर उलट तुम्हाला चढत्या क्रमाने लाभ बघायला मिळेल. एकदम अभिषेक व्हायचा आहे म्हटलं बस. अशा प्रकारचा आनंदी आठवडा आपल्याला बघायला मिळेल बस. आणि तेच एक आनंद या आठवड्यामध्ये आपण बघू आणि त्याचा आनंद घेऊ. कुठे चिंता नाही, टेन्शन काही करायची गरज नाही, वाढवून घेऊ नका. फक्त थोडस आपल्या कामावर थोडस आहे ना, काही वेळेला नजर लागून जाते. म्हणून काही गोष्टी आहेत ना शास्त्राने सांगितलेल्या आहेत. शास्त्राने ज्या गोष्टी सांगितल्या ना, काय गुप्त ठेवा, धन गुप्त ठेवा, पैसा गुप्त ठेवत चला. तुम्हाला फार हौस आहे काही एखादी, आजकाल लोक पिझ्झा खातात आणि फोटो स्टेटसला असतं. अरे काही गोष्ट आहे का? म्हणजे काहीतरी उगाच त्याला अर्थच नाहीये. आणि शास्त्राच्या तुमच्या बाजूला वागतात ना तेव्हा चुकीचं होतं. तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये येतात, लोकांच्या नजरेमध्ये येऊ नका. पैसा किती बक्कळ कव्वा, पण दिसता का म्हणे लोकांना. हे जेव्हा तुम्हाला कसं जमलं त्यावेळेला समजायचं की खऱ्या अर्थाने या आठवड्यामध्ये काही तशा गोष्टी मिळाल्या. म्हणून मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मी देवीची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी बास गुरुजी आता तुम्ही वाईट बोलूच नका, आता काहीतरी चांगलंच बोला. चांगलंच बोलणार आहे बाबा, कारण तुम्ही परीक्षा संपलेली आहे. तुम्ही सगळे परीक्षेचे पेपर देऊन संपले. आता तुम्ही इमोशनल व्हा की प्रॅक्टिकल व्हा, किंवा वेळ द्या अगर नका देऊ. तुमची गाडी चढत्या क्रमाने वर जाणार, आता चढत्या क्रमाने वर जाणार. तुमच्या प्रत्येक पायरीवरती कुठेही अडचण नाही, तुमच्या प्रत्येक पायरीवरती कुठेही काही त्रास नाही, कुठे रस्ता अडवत नाही. हेच मला ऐकायचं होतं गुरुजी. पण या आठवड्यामध्ये ना त्याच्यापेक्षा वेळ तुम्हाला सांगतो मी, त्याच्याही पेक्षा तुम्हाला वेळ सांगून ठेवतो की काय काय घडायचंय. कारण या आठवड्यामध्ये तुम्ही जेवढी अपेक्षा केली नाही ना त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. कुठे कुठे तुम्हाला आनंद मिळणार नाही याचं विचारू नका. अहो कुठे कुठे आनंद मिळेल हे बघा. आता तो शोधा, तो अगदी मधमशी सारखा करून काढा. ज्या ज्या गोष्टीवरती मला आतापर्यंत माझं म्हणतो आपण की मर्मावर बोट ठेवायचे, मर्मावर बोट ठेवायचे, आता कोणता मर्मच राहिला नाही. आता काही जागाच नाही बोट ठेवायला. आता सगळ्या गोष्टी एकदम ओके मध्ये चाललेल्या आहेत, चढत्या क्रमाने होत आहेत. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी खुश आहे. एवढ्या पुरता आठवडा आपल्या मर्यादित असला पाहिजे. आतून तुम्ही जेव्हा खुश होतात ना आणि आतून जेव्हा तुम्हाला समाधान मिळायला लागतं ना त्यावेळेला खरं समजायचं की आपण आता मनस्वी झालेलो आहोत. म्हणजे नेमकं काय, नेमकं असं त्याचं सांगायचं मला तात्पर्य असं आहे की तुम्हाला नशिबाने आता साथ द्यायला सुरुवात केली आहे. अहो नशिबाने जर साथ द्यायला सुरुवात केलीत ना मग तुम्ही जेव्हा तुम्ही मोठी काय होतात माहितीये का, जेव्हा तुमचं काम आणि तुमचं नशीब दोघी एका वेळा तुम्हाला साथ द्यायला लागतं. तुम्ही नुसतं काम करत राहिलात, नशिबात तुम्हाला साथ नाही दिली ना ती मोठे नाही होणार. किंवा नशिबाची साथ आहे पण कामच नाही तर ती मोठी होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ आणि तुम्हाला काम हे जेव्हा दोघे तुम्हाला एक वेळा मिळतात ना त्याला म्हणतात विजय. आणि तो विजय तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे हार या एका आठवड्यात नाहीये. मग हार जर नाहीये तर कुठे वादविवाद नाहीये. कारण विजय तेव्हाच होतो जेव्हा वितंडवाद होतात. वितंडवाद होतात ज्या वेळेला हाणामारी होते, ज्या वेळेला मतभेद होतात
त्यावेळेला हार होते. जिथे सगळं आनंद हे एकमेकांची मनं राखली गेलेली आहेत ती कुठे का असेल ना, नोकरीच्या ठिकाणी असोत की व्यवसायामध्ये असोत, तिथे विजय मिळतो. आणि तोच हा आठवडा. लक्षात आलं? मग या आठवड्यामध्ये करायचं काय आहे? कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची आहे, करायची महादेवांची. पुढे आहे सिंह राशी. आता सिंह राशीवाल्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का, की आता आमच्यासाठी दिवस कसे त्रासाचे आहेत, लटकलेले आहेत सगळे. सिंह राशीवाले लटकलेले आहेत महाराज. सध्या त्यांची अवस्था अशी झालेली आहे, विचारूच नको तू. आताची अवस्था अशी सिंह राशीवाल्यांची की दमछाक झालेली आहे. गर्जना करायला गेलीत की म्याऊ, गर्जना करायला गेलात की म्याऊ, अशी ती स्थिती झालेली आहे. कारण काय माहितीये का, मनस्थिती बिघडली, आत्मविश्वास डगमगला. कोणत्या कारणामुळे? अरे किरकोळ काय होतं, फार मोठ्या कारणामुळे विश्वासघात डगमगला नाहीये. एवढ्या कारणामुळे हालून जातात तुम्ही लोक, हालू नका. उलट सिंह राशीवाले म्हणजे काय माहितीये का, स्वकर्तृत्वावर उभं राहण्याची अफाट क्षमता तुमच्या राशीमध्ये, प्रचंड असा आत्मविश्वास, ठासून भरलेला स्वाभिमान तुमच्या जमेच्या बाजू आहेत. पण किती वेळा असं होतं ना की आपण स्वतःला ओळखतच नाही आपण कोण आहेत. तुम्हाला जागा करावं लागतं प्रत्येक वेळेला. अरे जागा हो, अरे जागा हो. अरे काय जागा हो, झोपच कशाला होता? एवढाचा ब्रेक घ्यायचा होता तर तुम्ही झोपच काढून घेतली. असं करू नका. या आठवड्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या स्वतःहून घडून घेऊ नका बाबा. कारण या आठवड्यामध्ये सजग राहावं लागेल, सावध राहावं लागेल, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल, नजर तीक्ष्ण ठेवावी लागेल. जसं सिंहराज म्हणून चालत नाही, सिंहासारखी नजर तुमची तीक्ष्ण असली पाहिजे. आणि हे जर या आठवड्यामध्ये असेल झालं तर आपल्याला या आठवड्यामध्ये चांगलं काही मिळवता येईल बाबा. आणि मिळवता येईल. 2 ते 3 दिवस जरी अडचणीचे असलेत आपल्याला, तरी पुढे मात्र आपण रस्ता रोखणार, पण मायका लाल नाही उभा. मग पुढे आपण एकदा प्रवेश केल्यानंतर पुढे कोणी नाहीच. पुढे आपणच आहेत, आपण मैदान आहे. मग घोडा मैदान जवळ आहे, मग घेऊ एकेकाला मापवण. किसने कितना आहे दाम. असं सगळं या आठवड्यामध्ये घडायचं आहे. पण ते चांगलं, पण सुरुवातीला अडचणीचं. या दोघांच्या समवेत आपल्याला मात्र साधायचं आहे. वाईटच्या ठिकाणी थांबायचंय, ते चांगले तिकडे पळायचं आहे. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची आहे, उपासना करायची हनुमंताची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी तर हे सिंह राशीवाल्यांसारखं नाहीये. सिंह राशीवाल्यांसाठी तर पहिल्यांदाच अडचण होती. इथं तसं नाहीये. इथे पहिल्यांदा कन्या राशीवाले पती पत्नी संबंधामध्ये गुंतलेले असतील. तिथे थोडासा वेळ देतील, मग एकमेकांचा हात धरतील, मग एकमेकांच्या डोक्यावरती डोकं ठेवतील, मग एकमेकांशी गोष्टी शेअर करतील, मग एकमेकांना वेळ द्यायला लागतील आणि मग पुढे जायला सुरुवात करतील. सुरुवात करताना मात्र काही अडचणी येतील आणि ते आल्यानंतर मात्र एकमेकांचा हात घट्ट सोडतील. धरतील का? धरतील. आणि धरला पण पाहिजे. कारण अडचणीच्या कालावधीमध्ये पती पत्नींनी हात घट्ट धरून ठेवायचा असतो. कारण संसाराची गाडी चालताना आहे ना, अडचण दोघी बाजू येत असतात. एका टायरच्या ठिकाणी पण खड्डा येतं, एका टायरच्या ठिकाणी खड्डा नाही येत. म्हणजे एका टायरला खड्डा येतं ना, दुसऱ्या टायरने लगेच स्पीड कमी करायचा असतो, म्हणजे त्या टायरवरती प्रेशर जायला नको. तर संसाराचं पण असतं. मग या संसाराच्या गाड्यामध्ये तुमची दोघी टायर तुमची व्यवस्थित चालली पाहिजे. तर बरं, आता परिस्थिती अशी आहे की दोघी ठिकाणी खड्डे आहेत. पती पत्नीने चालायला म्हटलं की दोघी ठिकाणी खड्डे आहेत. मग तर गाडी एकदम स्लो करून घ्यावी लागेल. एकदम स्लो, की जिकडे शांतता, जिथे कुठेही नैराश्य येणार नाही. कारण येणार आहे. जिथे कुठे अडचण होणार नाही, पण होणार आहे. जिथे कुठेही कोणाशी वादविवाद करायचा नाही, पण करणारे. असं सगळं जिथे आम्हाला नकोय तेच आता डोळ्यासमोर यायला लागलेलं आहे. जे अडचणीचं नकोय तेच समोर यायला लागलेलं आहे. म्हणजे दोघांना मिळून एकमेकांना सहाय्य करताना सामना मात्र दोघांना करावा लागतोय. आणि तो करण्यापर्यंत मात्र आपल्या दोघांची पेशन्स, हे बघा, धीर सोडून चालत नाही. संकट किती का असे ना, अडचण किती का मोठी असे ना, ती छोटी असो वा मोठी असो, पेशन्स ठेवून जावं. आणि एका ठिकाणी एका व्यक्तीने म्हटलेलं आहे, परिस्थिती कशी का असे ना, पण मरून जाऊन चालत नाही, जिवंत राहावं लागतं. तो असाच कालावधी असतो. ज्या वेळेला हरून जाऊन चालत नाही, मरून जाऊन चालत नाही, त्यावेळेला आपला डटके सामना करावा लागतो. तोच हा कालावधी असेल. पण तो एकदा का पाठ झाला आणि तो टोल फाडला की मग मात्र गाडी सुसाट. आणि मग काय, आनंदाला पारावार नाहीये. मग एका वेगळ्याच विश्वात तुम्ही जाणार, तिथे आनंदाचे तुम्हाला डोळे लागणार.
आणि एकमेकांच्या तुम्ही प्रेमामध्ये इतके तल्लीन होऊन जाणार की अरे व्यवसायाकडे लक्ष द्या जरा, व्यवसाय पण चाललेला आहे. कारण तिथेच या सगळ्या अडचणी होत्यात, तिथेच सगळ्या गोष्टी घडत होत्यात. मग त्या जर दुरुस्त करायच्या आहेत. ज्या व्यवसायाच्या ठिकाणी, जिकडे नोकरीच्या ठिकाणी अडचणी अडथळे आलेत त्या दुरुस्त करायचं काम पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होईल आणि तिकडे लक्ष ठेवावं लागेल. कन्या राशीवाल्यांनी उपासना करायची. उपासना करायची शिवशक्ती. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी कन्या राशीवाल्यांच्या पाठीमागे तेच चालताय बिचारे, पण त्यांचा रस्ता आता अजूनच खडतर दिसतोय. त्यांच्या रस्त्यामध्ये काट्यांचं प्रमाण जरा जास्तच आहे. त्यांच्या नशिबाला ते आता लावून दिलेलंच आहेत. काही वेळेला असं वाटतं ना की माझ्या जीवनामध्ये हे काही 5 वेळा पुजलेलं की काय, म्हणजे प्रत्येक वेळेला ग्रहांक इतके वाईट कसे काय असावेत, इतका त्रास कसा काय असावा, असंच काही वेळा वाटायला लागतं. पण तशी ती स्थिती पण असते आणि तशी स्थिती या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा फिरून आलेली आहे. पुन्हा एकदा आपण हायवेला होतो, पुन्हा काट्याकुट्यांमध्ये आलो आहोत. आणि रस्ता असाच असतो जीवनाचा. या जीवनाच्या रस्त्याच्या वळणामध्ये कोणताही रस्ता तुम्हाला सारखा कधीच बघायला मिळणार नाही. तुमची तयारी कायम असली पाहिजे. कधी एकदम टॉप 3 लेनचा हायवे असतो, कधी टॉप तुम्हाला एकदम समृद्धी हायवे असतो, तर कधी अगदी सर्व्हिस रोड असतो, कधी अगदी खेड्यातला एखादा रस्ता असतो. इथून आपला जाणंच आहे, परीक्षा तुम्हाला देणीच आहे. आणि स्पर्धा परीक्षेत तुम्ही जर असाल तर जीव घेणी स्पर्धा आहे. मग तुमच्या रोज बघा, तुम्ही फुल कॉम्पिटिशन आहे, सगळे पळत आहेत रेसमध्ये, तिथे आपण पळतोय. मग तेव्हा सगळं होत असताना विश्वासघातापासून, दुखापतापासून, अडचणींपासून, आर्थिक खर्चापासून, शारीरिक, मानसिक, नंतर काय आर्थिक, सगळ्या बाजूने संकट, सगळ्या बाजूने त्रास, असं सगळं घेऊन आलं यार. बस आता तर जीव नकोसा वाटतोय. एक मिनिट, एक दिवस काढणं जरा कठीण झालेलंय. आतल्यात गुदमरतोय की काय असं वाटायला लागतं. असे देखील काही प्रसंग समोर यायचे आणि तिथून आपल्याला मात्र पार होता आलं पाहिजे. ते जर पार होता आलं तर मग मागचं समजा की पुढचा हायवे, पुढचा रस्ता तुमचा अतिशय सुंदर आणि टोकाचा असेल. पण तोपर्यंत तुमचे पेशन्स, तुमचा धीर सुटता कामा नाही. तुला राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे वृश्चिक राशीवाले. वृश्चिक राशीवाल्यांसाठी जरी आठवड्यामध्ये काही विशेष करता नाही आलं तरी मात्र काही गोष्टींसाठी आपल्याला एक विशेष लक्षपूर्वक काम करायचंय. तिथे एक गोष्टीवर लक्ष द्या, ते म्हणजे संतती. हे बघा, संतती तुम्ही एकदा म्हटलं ना की आपल्या अवतीभोवती केंद्र आणि तेच असतं. मेरे बच्चों के लिए सारा जग एक तरफ, मेरा बच्चा एक तरफ, असं आपण म्हणतोस की नाही. आपला तो आत्मा आहे. मुलगा कोण आहे आपला, मुलगी कोण आहे आपली, आत्मा वै पुत्र नामासी. हे माझं प्राण आहे, जीव आहे आणि त्याच्यासाठी मला सर्वस्व कार्पण आहे माझं. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड होणार नाही याची काळजी. त्यांच्या एकाही प्रश्न, एकदम किरकोळ मधला किरकोळ सुद्धा प्रश्न त्यांचा राहता कामा नये. तेवढं आपण जर कमवलं ना, हे बघा शेवटी आपण एवढं सगळं राबतो, खपतो, कोणासाठी खपतो, एक दिवस माझा मुलगा शिखरावर पाहिजे, एक दिवस त्याची प्रगती झाली पाहिजे, हे आपलं स्वप्न असतं की नाही. त्यासाठी आपण पळतो की नाही. मग ते केव्हा होतं माहिती का सक्षित, जेव्हा मुलांच्या प्रत्येक पायरीवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. लक्षात घ्या, मुलं जेव्हा चुकतात ना तेव्हा सगळे बोलतात, पण ते चुकलेत का याचा विचार कोणी करत नाही. का लक्षात नाही कोणाचं मुलांवरती. जातात कुठे, उठतात कुठे, बसतात कुठे, त्यांचे मित्र संगत कोणती आहे, सध्या दिनक्रम काय चाललेला आहे, कशाचं कशावर लक्ष नाही. मी माझ्या कामामध्ये, तुझ्या कामामध्ये, आपण लक्ष ठेवा. म्हणून काय प्रत्येक पायरीवर जर लक्ष असलं तर मुलगा शिखरावर जातो आणि हाच तोच कालावधी सुरू आहे. म्हणून ते पहिल्यांदा प्रश्न सोडवा. या गोष्टीकडे जर लक्ष देता आलं ना तर प्रत्येक वेळेला सांगायला नको की अरे सर सला मग पगडी 50 आहे, प्रकृतीकडे लक्ष देत चला. खोकला आला होता, एवढा खोकलला पण उपचार नाही केला. मी खोकललो, खोकल्यावरती मी अगदी फार मनसोक्त त्याचा आनंद घेतला खोकल्याचा, पण त्याचा उपचार नाही केला. अरे मग ते नंतर वाढेल ना. या गोष्टींवर सुद्धा आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. नाही तर दैनंदिन जे काही आजार आहेत ना, रोज डोकं होत आहेत, रोज मागे लागतायत. काही वेळा तर उलटच होतं, मागचे आजार पण डोक्यावर काढतात. कमी वयामध्ये नको ते आजार व्हायला लागलेले आहेत. ह्या सगळ्यावरती आपल्याला लक्ष देता आलं तर उत्तम काय. मग आरोग्यम धन संपदा. आरोग्य हेच धन आहे तुमचं आणि ते तुम्ही संपन्न करा. त्यासाठी व्यायाम करा, मेडिटेशन करा.
हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. बाकी अडचणीचं थोडंफार असेल, पण ते आपल्याला अंगवणी पडलेलं आहे. म्हणजे गुरुजी एखाद्या दिवसामध्ये चुकीचा प्रसंग जर नाही घडलात ना, मला बेचैन वाटतं की आज चुकीचं काही घडलंच नाही, तर मला माहिती नाही घडणारच होतं. म्हणजे काही वेळेला आपल्याला माहिती असतं की एखादी गोष्ट चुकीची घडणारच आहे, ती माझ्या वेळेला लागेलच आहे, असं सुद्धा या आठवड्यामध्ये अनुभवायला मिळेल. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यदेवाची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी आता खऱ्या अर्थाने एक गोष्ट आपल्याला करता आली पाहिजे. बघा, एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं वास्तव्य पक्क होत नाही ना, तुमची प्रगती पक्की नसते. तुम्ही वास्तव्य पक्क करा. जेव्हा तुमचं एकदा वास्तव्य पक्क झालं तर मग तुमचं बरं. वास्तव्य पक्क होऊन किती दिवस झाले ना? 15-20 वर्ष होऊन गेले गुरुजी. आता आम्ही राहतोय, पण भाड्याने राहतोय ना. मग 20 वर्षात तुम्ही काही घर नाही घेतलं का? काय करणार गुरुजी? नशिबातच नव्हतं आमच्या, योगच नाही आला. अरे काय योग आला? योग येऊन गेले तुमचे भरपूर. तुम्ही योगाची वाट बघतात, पण जेव्हा योग असतात तेव्हा तुम्ही करत नाही. आता योग सुरू आहे आठवड्यामध्ये. बघा, पुढे अक्षय तृतीया पण येते याच महिन्यामध्ये. मग जर का समजा आपल्याला ह्याच महिन्याचा जर विचार करता आला, तर घर बुक करा, गाडी बुक करा, किंवा जमिनीचा एखादा विषय सोडवा. आनंदासाठी हा जो सुखासाठी जो हा आठवडा आहे ना, हा आपल्याला आठवडा काय, तुम्हाला हे वर्ष तुमच्या लक्षात राहून जाईल की भलेही मला थोडा अडचणी आल्या, अडथळे, आणि कुठे नसतं अडचणी अडथळे. प्रत्येक वेळेला काय आपल्याला सहज गोष्ट सोपी होत नसते. त्याच्यामध्ये अडचणी अडथळे येतील ना, पण ते मात करत करत आपण पुढे जाऊ. आणि बघा की एक मनातलं स्वप्नातलं जे काही घर आहे ते सुद्धा होण्याचा योग या आठवड्यामध्ये आहे. हे बघा, स्वप्न खूप छोटी असतात, पण ती होण्यासाठी फार मोठी प्रतीक्षा पण करावी लागते. झाली आता, पुढे प्रतीक्षा किती करायची? आता प्रतीक्षा संपली, आता ती प्राप्त करायची आहे. स्वप्न बाळगलं होतं उराशी एखाद्या घराचं, एखाद्या गाडीचं, ते आता मला पूर्ण करायचंय. त्यासाठी काय तो योग्य ते पावलं उचलायची, ती तुम्ही उचला आणि निर्णय घ्या. हा कालावधी सुंदर. धनुराशीवाल्यांसाठी उपासना गणपतीची. पुढे मकर राशी वाल्यांसाठी या कालावधीमध्ये तीच गोष्ट पुन्हा घडायची, पण वेगळ्या आणि वेगळ्या अंदाजाने. आता वेगळा अंदाज म्हणजे काय माहितीये का, की 7.5 संपून 1.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता आतल्यात मात्र आपण एकदम खुलतोय, पण त्याच्यामध्ये मला आनंद कुठे मिळाला नाही अजून तसा. आता मला आनंद शोधायचा आहे, आणि आनंद शोधताना मात्र मला एक गोष्ट लक्षात आणायची आहे, ते म्हणजे मला सुख जे आहे ते कायम स्वरूपीचं पक्का करायचंय. पक्का. आता सुख म्हणजे पक्क नेमकं कसं करायचं हा एवढा प्रश्न आहे पुन्हा. म्हणजे सुखाच्या इतक्या संकल्पना आपल्या मनामध्ये असतात, पण पक्क म्हणजे काय, तर शाश्वत. पक्क म्हणजे काय लक्षात आलं की शाश्वत आहे, तिथे कुठेही त्याचा उगम नाही आणि अंत नाही. असं शाश्वत सुख कुठे आहे, तर शाश्वत सुख आपल्या मनामध्ये आहे. मनामध्ये. ते कसं? ते असं की मनातला चांगलं वाटेल असं काय करा. हे बघा, घर आहे का? आहे ना. गाडी आहे का? आहे. एक नाही 2 गाड्या आहेत. 2 व्हीलर 3 आहेत, 4 व्हीलर 2 आहेत. बंगला आहे का? बंगला आहे. सगळं काही. अहो, माझा बंगला आहे, मी भाड्याने दिलाय रूम. 2-4 माझे लोक भाड्याने राहतात माझ्याकडे. सुखाची काही कमी का माझ्याकडे? भरभरून आहे सुख, काही कशाची कमी नाही गुरुजी. मग तरी मी अस्वस्थ आहे, तरी मी अतृप्त आहे, तरी मी अपूर्ण आहे का? त्याचा विचार आपण कधी करत नाहीत. हे सुख मला कधी शाश्वत वाटलंच नाही गुरुजी. अरे कसं वाटेल? ज्या वेळेला तुम्ही समोरच्याला सुद्धा सुखात बघाल ना, त्यावेळेला खरं शाश्वत सुख असतं. आता दुसऱ्या सुखामध्ये बघायचं म्हणजे कसं, की जिथे खऱ्या अर्थाने जी मंडळी सुखी नाहीयेत. सुखी म्हणजे काय, रस्त्यावर राहतायत ती, त्यांना संसारामध्ये रस्त्यावरती बघतो मांडलेला आहे. अशा लोकांना आम्ही काय देऊ शकतो काय? बघा, त्यांना काय आपण घर नाही देऊ शकत, पण त्यांच्यासाठी एखादी अशी काही गोष्ट करू शकतो का, की त्याच्याने मला माझ्या मनाला सुख लागेल असं काहीतरी करा. आणि तो हाच आठवडा बघा, मग तुम्हाला भगवंत अजून काहीतरी एक्स्ट्रा देणार, वेगळं देणार. काही वेळा मेहनत न करता पण मिळणार, पण ते आशीर्वादाने असणार, तुमच्या बुद्धिमत्तेने असणार, तुमच्या कर्तृत्वाने असणार. भगवंत परीक्षा त्याचीच घेतो जो विद्वान असतो. भगवंत त्यालाच उतरवतो जो त्याच्यामध्ये कडक तयार असतो.
त्याची तयारी आहे, जो माठ आहे त्याला अक्कल नाहीये, त्याला भगवंत बघत पण नाही. जो योग्यतेचा आहे, त्याची योग्यता आहे, त्यालाच भगवंत हे सगळं प्रदान करत असतो, त्याची परीक्षा घेत असतो आणि त्याच्यामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच त्याला प्राप्त होत असतो. एकदम सारा गणित आहे. मकर राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमान, जे हनुमान ज्ञान गुण सागर. पुढे आहे कुंभ राशी वाल्यांसाठी बस आता या आठवड्यामध्ये मला काहीतरी विशेष मिळेल असंच काहीतरी सांगा. तसंच सांगतो बाबा आणि तसंच दिसतं पण आहे मला. म्हणजे उगाच काही माझ्या खिशातलं तो सांगत नाहीये मी की तू अरे हे करणे ते कर. आता लक्ष दे कुठे काय करायचंय, तर लक्षात घ्या की आपल्या धनावर लक्ष केंद्रित करा. धन म्हणजे आपलं काय आहे, कुटुंब, पैसा नाही, ते धन आहे. माझ्याकडे काहीच नाहीये गुरुजी, पण माझ्याकडे माझे आजोबा जिवंत आहेत, माझी आजी जिवंत आहे, माझ्या वडिलांची आई. किती मोठं धन आहे. आता धनच कुठे बघायला मिळत नाही आजकाल. आजकाल जी कुटुंब व्यवस्था इतकी विचका झाल्या कुटुंब व्यवस्था, तुम्ही विचारूच नका तुम्ही. म्हणजे माता पिता आणि मुलगा एक असेल ना, तो बिचारा पोरग दिवसभर त्या नर्सरीमध्ये राहतं, माता पिता बिचारे बाहेर जॉब करतात. म्हणजे ते चुकीचं मी असं म्हणत नाही तुम्हाला, ते योग्यच आहे, कारण दुसरा पर्याय नसतो त्यांना. पण ते बिचारे काय करतील, त्यांच्या आजूबाजूला तसं कोणीच नाही ना साथ देणार त्यांना. मग ज्यांच्या घरामध्ये ही मंडळी आहे, ज्यांच्या घरामध्ये हे सगळं जुनं धन घरामध्ये पडलेलं आहे, त्याची सेवा काहीतरी करा, तो त्याचा आनंद घ्या, त्यांना वेळ द्या. बघा आजीशी गप्पा मारून बघा, काहीतरी जुना प्रसंग तुम्हाला सांगेल ना आजी, की तुम्ही मनातले अनेक तुमचे टेन्शन मिटून जातील. असं काहीतरी या आठवड्यामध्ये घडेल. नाहीतर कित्येक वेळेला असं होतं की आपण जीभ आहे, उचलली जीभ लावले टाळ्याला, सपासप समोरच्या वरती वार, घरातली कुटुंब मंडळी दुखावली काय आणि नंतर ती दुरावली काय, काय फरक पडतोय. घरातलीच मंडळी आहेत, समजून घेतील किंवा सहन करतील. नाही बरं, अशी चूक कधीच करायची नाही. आपल्या कुटुंबाच्या मंडळात दुखवायचं नाही, एवढं मात्र या आठवड्यात लक्षात घ्यायचं. मग बघा की खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये काय काय आमूलाग्र बदल घडतात आणि ते आमूलाग्र बदल असे कसे घडत नाही. मग एकदम पायथान डायरेक्ट शिखर दिसतं, ती बद्दल तुम्हाला माहितीच नसतो. हा म्हणजे तुम्ही चालताय डायरेक्ट शिखरावर जाऊन बसाल तुम्ही. का? अरे तुम्हाला त्यांनी पाठवलं ना आशीर्वादाने, मेहनतीने. तुम्ही मेहनत घेत होते, पण तुमच्या मेहनतीला, तुमच्या कार्याला, तुमच्या प्रगतीला कुठेतरी आशीर्वाद मिळाला आणि तुमचं काम पुढे पटकन सरकलं आणि पुढे गेलात तुम्ही. याचा विचार करा, या सगळ्या रेसमध्ये आपण कुठेच नाही येत, पण तरी सुद्धा आपण पुढे काय आहेत, आशीर्वाद. कोणाचे? पूर्वजांचे. म्हणून आपल्याकडे पूर्वजांना एवढं महत्व का दिलं, त्याचं कारणच ते. आणि खास करून माता पित्यांना तुम्ही जेवढं पूजनीय वंदनीय ठेवाल, तेवढंच तुमचं जीवनाचं कल्याण सार्थक लागेल, हे सांगणारा आठवडा. कुंभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची, आई वडिलांची सेवा. पुढे आहे मीन राशी वाल्यांसाठी उपासना नकोय का काहीच नकोय. या आठवड्यामध्ये मला जे हवंय ते मिळवायचंच आहे बस, आणि ते मिळणार आहे. आता तिथे मिळणार आहे, लक्ष द्या कुठे काय मिळणार आहे. बघा, मिळवायला आपण एक जातो आणि दुसरं काहीतरी मिळत असतं, पण जे गोष्ट मिळणार नसतं ना, तिकडे आपण वेळ आणि पैसा वाया घालवतो. झालं आता कामाच्या ठिकाणी आपल्याला मिळालं, आनंद मिळाला. कामाच्या ठिकाणी एक वेळा प्रमोशन झालं, आज तुमचं प्रमोशन रोज होणार आहे का? आता नाही ना. प्रमोशन तुमचं एकदा झालं, वर्षातून एक वेळा होत असेल वर्षातून. आता मार्च मध्ये प्रमोशन झालं, एप्रिल मध्ये, की आता पुन्हा पुढच्या एप्रिलला प्रमोशन होणार आहे, बरोबर? किंवा प्रमोशन व्हायचंय समजा. आता प्रमोशनच्या वेळेला प्रमोशन असतं, पण अरे घराच्या वेळेला घर आहे ना, कुटुंबाच्या वेळेला कुटुंब आहे ना, पत्नीच्या वेळेला पत्नी आहे ना, मुलांच्या वेळेला मुलं आहेत ना. म्हणजे प्रगतीच्या नादामध्ये इतके धुंद होऊन जातो आपण की यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. बरं, त्यांची आपल्याकडनं काही फार मोठी अपेक्षा असते असं नाही, त्यांच्या छोटी अपेक्षा असते आणि ती पूर्ण करणारा हा आठवडा आहे. आणि ती होणार आहे, ती करता येणार आहे, तर तेवढा वेळ देता येणार आहे. आणि त्या आपल्या आनंदामध्ये त्यांचा आनंद कसा द्विगुणित करता येईल असा हा आठवडा आहे. मग बघा, या आठवड्यात तुम्हाला काय मिळायचं माहितीये का? एकीकडे प्रगतीचे द्वार आणि एकीकडे तुमचं खरं संसारिक तुमचं जे जीवन आहे ते जीवन. अशा दोघी गोष्टी तुम्हाला या कालावधीमध्ये मिश्रित करता येतील आणि हा आठवडा तुमच्या स्मरणात राहील असा जाईल. आणि आमचं हे राशी भविष्य बघण्यासाठी आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा.
आणि पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आमच्या चॅनलवरती आपल्याला एखादी गोष्टीची अपेक्षा असेल, अपेक्षा म्हणजे एखादी विषय आपल्याला हवा असेल तर तो सुद्धा आपण मांडवा. आम्ही त्याचा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.